Karo Lucian, the leader of the Tiba. Ibagale, Sindamani, the tea, and Neo. परभणी शहरामध्ये दाखल झालेला आहे. हां ठीक आहे या शहरामध्ये जयशंकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मागच्या नोव्हेंबर पासून मेडिटेशन विपश्यना धम्मदेशना या विषयामध्ये आम्ही काम करत आहोत. या ठिकाणी आलेले अगधम्मा महादेव अगधम्मा महाथेरो हे म्यानमार येथील आहेत. भगत संत सोगत शांतीजी हे बोधगया येथील आहेत. सयाले सर्व माताजी, सयाले साधना ज्ञानी, स्वित्झर्लंडमधून आलेल्या केतरिना, त्याच्यासोबत साहित्यिक आलेल्या हॅमे, असे सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. विपश्यनाच्या माध्यमातून संपूर्ण जगामध्ये काम करतात. थबरवा मेडिटेशन सेंटरच्या माध्यमातून म्यानमार या देशातून तथागत भगवान गौतम बुद्धाची विपश्यना मेडिटेशन ही साधना परत आणणारे आपल्या देशातील जगविख्यात कोणत्या गुरुजी जे इंदपूर येथे त्यांचं धम्मगिरी मग इंटरनॅशनल विपश्यना केंद्र आहे. विपश्यनाचं महत्त्व असं आहे की विपश्यना ही आता आपल्याकडे GR निघालेला आहे. सर्व विद्यार्थ्यांना सकाळी 10 मिनिटं आनापाना. आनापाना म्हणजे काय? श्वासोच्छ्वासावरती आपण लक्ष केंद्रित करणार. यासाठी संपूर्ण राज्यात देशामध्ये शासनाने सुद्धा या ठिकाणी मंजूर दिलेली आहे. त्याचबरोबर आपल्या देशातील जे काही अधिकारी वर्ग आहे त्याच्यामध्ये सेक्रेटरी आहेत, प्रिन्सिपल सेक्रेटरी आहेत, IAS अधिकारी आहेत, IPS अधिकारी आहेत, कलेक्टर्स आहेत, जितके काही अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांना 10 दिवसाची विपश्यना करण्यासाठी शासनाने रजा मंजूर केलेली आहे. आपल्याला माहित आहे, माहीत असेल आपल्या सगळ्यांना. तरी इतकी मोठी विपश्यना आहे ही काही 10 मिनिटात 5 मिनिटांमध्ये समजून सांगण्याचा काही हा विषय नाही आहे. तर आपण सर्वजण काहीतरी पुण्य केलेलं आहे, पुण्यकर्म केलेले आहे की आपल्याला आपल्याच्याशी काहीतरी नातं असेल मागलं काहीतरी, त्याच्यामध्ये या ठिकाणी आलेले आहेत. आपलं पुण्य आहे. एवढ्या मोठ्या परभणीमध्ये आपण यांना फक्त 5-6 ठिकाणी दिले. उद्या फार मोठा कार्यक्रम आहे. उद्या या सर्वांचे आमचे जगाचे देशाचे जे मुख्यमंत्री जे आहेत ते सकाळीच 4:45 वाजता अमेरिकेवरून मुंबईला आलेले आहेत. संध्याकाळी वंदे भारत ते परभणीला पोहोचतील. उद्या जर आपल्याला वेळ असेल तर साखरा प्लॉटच्या समोर त्या ठिकाणी त्यांची विपश्यनेसंदर्भातली धम्मदेशना होणार आहे. आपण त्या कार्यक्रमाचा लाभ घेऊ शकता. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो, कारण की आपल्याला पहिलेच वेळ झालेला आहे. मी आमचे मार्गदर्शक किरण जयशंकर साहेबांना विनंती करतो की आपण 2 शब्द या ठिकाणी बोलावे. Ogliga kubain jong da ku yaw shi ni de uzan no ha tu ye pyo pya da le be matan li tin pi do tan mu thai yan आदरणीय भंतेजी tu ro sakha ri uzan no naam le be me Myanmar naingan ma kubain jong ni ba luk tin de le मार्फत पूर्ण जगामध्ये जे मेडिटेशन India naingan ma taw lu vipassana lu la khwin ya uzan no time yo me ya व्यक्ती हा महत्त्वाकांक्षी, अति महत्त्वाकांक्षी आणि स्वतःच्या एन्झायटीज त्यांनी त्याच्यामध्ये तयार करून घेतलेल्या आहेत की दे आर केम इन टू द रेस. तुम्हाला तुमचं 100% प्रेझन्स पाहिजे असेल, 100% तुम्हाला तुमचं माइंड युटिलाइज करायचं असेल तर तुमचं शरीर आणि तुमचं मन हे एका जागी असेल तरच तुम्ही 100% काम देऊ शकता. आज समाजामध्ये IAS ऑफिसर असतील, IPS ऑफिसर असतील, विद्यार्थी असतील. विद्यार्थी जरी मनाने शरीराने वर्गात आहे पण मनाने तो कुठं फिरतोय शिक्षकाला सुद्धा कळत नाही. आणि ह्या प्रकारामध्ये ज्या तुम्ही त्यांच्यावर टाकलेल्या महत्त्वाकांक्षा आहेत, तुमच्या असतील, पालकांच्या असतील, ह्याच्यामध्ये तो विद्यार्थी असेल, तो सामाजिक घटक असेल की तो ह्याच्यामध्ये कुठं ना कुठं तरी गोतल्या जात आहे. आणि त्याच्यामुळेच तुम्ही जे आहेत त्या मानसिक विकाराचे डायरेक्टली इनडायरेक्टली तुम्ही जे आहेत ते पेशंट होत चाललेले आहेत. आणि ह्या परिस्थितीतून जर तुम्हाला बाहेर यायचं असेल तर तुमच्या शरीरासोबत तुमचं मन हे 24 तास असलंच पाहिजे. तरच तुम्ही योग्य योगदान स्वतःसाठी देऊ शकतात, समाजासाठी देऊ शकतात आणि स्वतःसाठी देऊ शकतात. आणि ह्यासाठी
विपश्यना करणे किंवा मेडिटेशन करणे हे क्रमप्राप्त आहे. ह्याच्याशिवाय त्या एन्झायटीज तुमच्या बॉडीमधल्या बाहेर निघणार नाही. आणि त्यासाठी आज हा जो उपक्रम आंतरराष्ट्रीय हिंदू समाजाने हातात घेतलेला आहे की समाजाच्या उत्कर्षासाठी विपश्यना आणि मेडिटेशन सेंटर असणं हे गरजेचं आहे. त्याच पार्श्वभूमीतून परभणीच्या चिंतामणी इंटरनॅशनल मार्फत माझे सहकारी भीमराव हात्यंदरे असतील, भंतेजी असतील, ह्या सर्वांनी आम्ही माझ्या 9वीच्या आणि 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी तर ॲटलिस्ट तुम्ही शाळेमध्ये आमच्या 15 मिनिटं द्या आणि त्यात त्यांना थोडी माइंड स्टेबिलिटी ज्या भंतेजींना विनंती करतो की आपण मेडिटेशन नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय। अभी हम लोग यहाँ मेडिटेशन सेंटर परभणी में खोल रहे हैं और ये सब हमारा टीम के हैं और स्विट्जरलैंड से है, वियतनाम से है, वो आएगा। और हमारा बड़ा भंते जी का नाम है अश्विन उत्तम तारा। वो अभी अमेरिका में बर्फबारी से करके मुंबई आ चुका है। तो कल हमारा वहाँ भैया भीमराव ने ध्यान दिया है जगह पर, वो लैंड पर हम लोग अभी विपश्यना सेंटर बनाना चाहते हैं। तो कल भैया ने बहुत बड़ा प्रोग्राम रखी है, इसके लिए आप लोग को भी निमंत्रण है। अगर एड्रेस नहीं जाने से मेरे पास है तो पीछे से हम लोग यही परभणी में सेंटर खोल के 1 महीना का 7 दिन का ऐसा कोर्स बनाएंगे और ये बंदे जी और हम मिलकर कर रहे हैं। ये बंदे जी बर्मा के, वो भी उसका अलग से संस्था है, नाम है आका धम्म। और ये बंदे जी को आप लोग जानेंगे, शिवत बंदे जी को जानते हैं। और वो बंदे जी लोग भी ये है यश धम्म और वो है विज्ञानंदा, वो एक शिलावती हमारा टीम से है, वो उसका नाम है हेमावती। और फिर उसके बगल के धमाइसी और उसके बगल से नंदा और वो फिर एक का स्विट्जरलैंड की है और वो योगी है। तो ये हम लोग सब टीम है और बंते जी भी आ रहा है। तो सेंटर बना के हम लोग फिर आप लोग बाहर जाना नहीं पड़ेगा, यही परभणी में हम लोग को और मैं और बंते जी कोर्स बनाएंगे। तो अभी थोड़ा 5 मिनट 10 मिनट के लिए थोड़ा समाधि के लिए ये बंते जी ध्यान सिखाएंगे। आप लोग जैसे बोलो वैसे करना। जैसे बोलता हूँ या ठिकाणी आपण विपश्यना हा शब्द आपल्यासाठी नवीन असेल, परंतु आपण प्राणायाम हा शब्द ऐकला असेल। आनापानसती आणि प्राणायाम थोडंफार सेम आहे, थोडाफार फरक आहे। आणि विपश्यना ध्यान साधना याला विपश्यना म्हणतात। विशेष पद्धतीने पाहणे म्हणजे विपश्यना। विशेष पद्धतीने काय पाहायचंय तर डोळे उघडे ठेवून आपल्याला बाहेर नाही पाहायचंय, डोळे बंद करून विशेष करणार आहोत। 10 मिनिटाची जी विपश्यना असते त्याला आनापानसती ब्रीदिंग टेक्निक म्हणतात, ज्याला श्वासांचं आपल्याला नियंत्रण नाही करायचं। प्राणायामामध्ये कुंभक रेचक नियंत्रण करतात, इथे जागृत अवस्थेने माइंडफुल राहायचं आहे, आपल्याला मनाला एकाग्र करायचं आहे। एकाग्रता वाढवण्यासाठी आनापानसती ध्यान करणे आवश्यक आहे। चंचल जे मन आहे, जे भटकणारं मन आहे, त्या भटकणाऱ्या चंचल मनाला स्थिर करण्यासाठी आपण श्वासाचं आलंबन म्हणजे ऑब्जेक्ट ग्रहण करून ध्यान करणार आहोत। श्वास हे आपलं आणि त्याला प्रमुख ग्रहण करून श्वासाला महत्व द्यायचं आहे। आपण आता श्वास घेतो पण आपल्याला कळतंय का